नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण रस हा टॉपिक बघितला आहे. त्याच्यामध्ये एकूण 9 रसाचे प्रकार आहेत. तर त्यापैकी आपण काल 5 प्रकार बघितले होते. आज आपण उरलेले 4 प्रकार बघणार आहोत. त्याशिवाय PYQ म्हणजे परीक्षा परिषदेने आतापर्यंत रस या टॉपिकवरती विचारलेले क्वेश्चन, त्याचे आन्सर आणि त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पुढचा जो रस आहे तो म्हणजे भयानक. भयानक हा रस जो आहे तो भीती या भावनेतून तयार होतो. युद्ध, मृत्यू, राक्षस, स्मशान इत्यादींच्या वर्णनात हा रस आढळतो. आता भीती हा रस कशातून तयार होतो? तर युद्ध सुरू झाल्यानंतर जे युद्धाचं दृश्य बघतो त्याच्यातून आपल्याला भीती निर्माण होते. मृत्यू, प्रत्येक मनुष्याला मृत्यूची भीती वाटते. जर मृत्यूची चाहूल लागली तर माणूस घाबरतो. त्याच्यानंतर राक्षसांनाही मनुष्य प्राणी घाबरतो. स्मशान, काही काही व्यक्तींना भूत प्रेत याची पण भीती वाटत असते. तर अशा ज्या बाबी आहेत यांचं जर वर्णन झालं तर आपल्याला भीती वाटते आणि भीती या भावनेतून भयानक हा रस तयार होतो. त्याच्यानंतर 7वा जो रस आहे तो म्हणजे विभत्स. विभत्सचा अर्थ काय? तर किळस वीट तिटकारा. किळस वीट तिटकारा वर्णन करणाऱ्या कवितांतून हा रस आढळतो. याचा स्थायी भाव जुगुप्सा हे महत्वाचं आहे. स्थायी भाव आला तर लक्षात ठेवायचं, तो 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बिभत्स या रसाचा स्थायी भाव काय? जुगुप्सा. जुगुप्सा. उदाहरणार्थ, ही बोटे सगळीत काय बसले, हे राम रे लाळही. म्हणजे काय? एखादी छोटी मुलगी आहे किंवा छोटा मुलगा आहे, एकदम ती मातीत बसलेली आहे, खेळतीये, तिला ताटलीमध्ये तिला खाऊ दिलेला आहे, ती मातीत पण हात लावते, तोच हात ती खाऊला पण लावते आणि ती बोट चघळते, लाळ पण गळते. अशा वेळेस जो आपला किळसवाना प्रकार वाटतो, तिटकारा वाटतो, त्याच्यामधून बिभत्स हा रस तयार होतो आणि याचा स्थायी भाव आहे जुगुप्सा. पुढचा जो रस आहे अद्भुत. अद्भुत म्हणजे चमत्कारिक. विस्मय हा या रसाचा स्थायी भाव. विस्मय काय आहे? या रसाचा स्थायी भाव आहे. पर्यांच्या कथा, अरेबियन नाईट्स, अलिबाबा व 40 चोर यांसारख्या आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून हा रस आढळतो. हे सगळं काल्पनिक आहे. म्हणजे जादू, जादू जे आहे ना, तर त्याच्यातून निर्माण होणारा हा रस आहे. आणि विस्मय हा या रसाचा स्थायी भाव आहे. याचं जर उदाहरण बघायचं झालं तर आटपाट नगरात दुधाचे तळे. आता एक आटपाट नगर आहे आणि त्या ठिकाणी सगळे कसे तळे आहेत? तर दुधाचे तळे. असं होतं कधी? नाही होत. फक्त हे कल्पना आहे. हे लहान मुलांसाठी याचा म्हणजे लहान मुलांना या गोष्टी सांगितल्या जातात. तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे. मग आटपाट नगर आहे, तिथे दुधाचेच तळे आहेत आणि मग त्या तळ्याभोवती काय आहे? तर पेढ्यांची मळे आहेत. नगरातले लोक सारेच वेडे. असं कधी होतं का? नाही होत. हे सगळं आश्चर्यकारक आहे आणि या अशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात काल्पनिक लहान मुलांच्या छोट्याशा, तर याच्यामधून हा काय होतो? अद्भुत रस निर्माण होतो आणि याचा स्थायी भाव काय आहे? तर विस्मय. हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला आहे. अद्भुत या रसाचा स्थायी भाव कोणता? किंवा विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? हे IMP आहे. हा क्वेश्चन 1 मार्कासाठी येऊ शकतो. याच्यानंतर शेवटचा रस आपण बघणार आहोत. शेवटचा म्हणजे 9वा रस बघूया. 9वा रस आहे शांत. परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरणात यांच्या वर्णनातून हा रस आढळतो. मग शांत रस कुठे आढळतो? तर परमेश्वरांची भक्ती केल्यानंतर आपल्याला शांतता रस आढळतो. सत्पुरुषांची संगती, देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण किंवा यांच्या वर्णनातून हा रस आढळतो. याचा स्थायी भाव काय आहे? तर शम आहे. याचा स्थायी भाव काय आहे? शम आहे. शम म्हणजे काय? शांतता, शांती. उदाहरण द्यायचं झालं तर काय? घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला. यांसारख्या चरणातून व भोपाळ्यांतून शांत रसाचा प्रत्यय येतो. म्हणजे देवाची अभंग असू द्या, भारुड असू द्या, देवाची भक्ती असू द्या, यांचं वर्णन किंवा यांच्या सानिध्यातून आपल्याला काय मिळतं? शांतता मिळते आणि शांतता रस त्याच्यातून तयार होतो. आणि याचा स्थायी भाव काय आहे? तर शम. शम म्हणजे काय? शांतता, शांती.
अशा पद्धतीने आपण रस हा टॉपिक पूर्ण केलेला आहे. या टॉपिकवर आपण मागील वर्षी विचारलेले प्रश्न बघणार आहोत. हा टॉपिक जो आहे हा टॉपिक पेपर 2 साठी महत्त्वाचा आहे, म्हणजे ज्यांचा सोशल सायन्स आणि मॅथ्स सायन्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक 1 मार्कासाठी प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असतो. तर याच्यावरती 2013 पासून 2025 पर्यंत आता विचारलेले प्रश्न आता आपण बघणार आहोत. आता आपण सुरू करूया या टॉपिक वरती परीक्षा परिषदेने विचारलेले प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे नोव्हेंबर 2025 या वर्षी विचारलेला. कडाकड फोड नभ उडव उडू मखिका खडबडवी दिग्गिजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? आता हे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणावरून याच्यामध्ये कोणता स्थायी भाव दडलेला आहे, याच्यातून आपल्याला काय सापडतंय, त्यावरून आपल्याला हा कोणत्या प्रकारचा रस आहे हे ओळखायचं आहे. तर कडाकड फोड नभ म्हणजे काय, तर नभाला फोडून काढण्याची भाषा इथे केलेली आहे. उडव उडू मखिका म्हणजे काय, तर ताऱ्यांना माशांप्रमाणे उडून लावण्याची भाषा केलेली आहे. म्हणजे येथे प्रचंड प्रमाणात राग संताप व्यक्त केलेला आहे. राग आणि संताप असेल तर तो कोणता रस असतो, तर तो असतो रौद्र. रौद्र रस असतो. रौद्र रसामध्ये काय असतं, तर राग आणि संताप व्यक्त केलेला असतो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं जे आहे ते रौद्र आहे. याच्यामध्ये राग संताप व्यक्त केला जातो. भयानक मध्ये काय असतं, तर भयानक मध्ये भीती व्यक्त केलेली असते, भीती वाटते. त्याच्यानंतर बिभत्स मध्ये काय असतं, तिटकारा असतो, किळस असते. करुण रसामध्ये काय असतं, तर दया असते. काय असते, दया असते. तर इथे ह्या उदाहरणामध्ये दया नाहीये, तिटकारा पण नाहीये, किळस पण नाहीये आणि भीती तर नाहीच आहे. इथं कशाची भाषा केलेली आहे, फोडाफोडीची भाषा केलेली. फोडाफोडीची भाषा कधी केली जाते, जेव्हा आपल्याला राग अनावर होतो, प्रचंड प्रमाणात राग येतो, त्यावेळेस आपण अशी भाषा करतो. आणि ज्यावेळेस राग येतो त्यावेळेस कोणता रस असतो, तर रौद्र, चीड. चीड आला, राग आला, संताप आला तर कोणता रस होतो, तर रौद्र रस होतो. हा क्वेश्चन आलेला आहे 21 नोव्हेंबर 2025 ला. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2024 चा क्वेश्चन बघूया. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? अद्भुत म्हणजे काय, चमत्कार. अचानक म्हणजे अशा चमत्कारिक गोष्टी घडतात, त्यावेळेस कोणता स्थायी भाव, त्या रसाचा कोणता स्थायी भाव असतो, तर कोणता असतो, तर त्याचा भाव असतो, स्थायी भाव असतो विस्मय. कोणता असतो, तर विस्मय. शौर्य कधी असतो, वीर रसामध्ये. शौर्य वीर रसामध्ये असतो, वियोग नाही. विस्मय तर अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. उत्साह कधी असतो, त्याच वेळेस शौर्यमध्येच. बरोबर. तर या अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे, तर विस्मय. आणि विस्मय कधी असतो, अद्भुत कधी रस होतो, ज्यावेळेस सगळ्या आश्चर्यकारक गोष्टी घडतात, जे काल्पनिक गोष्टी असतात. सगळ्या पर्यांच्या कथा असतात, अलीबाबा अली 40 चोर, म्हणजे थोडंसं काल्पनिक असतं, लहान मुलांसाठी असतं. अशा ठिकाणी विस्मय किंवा अद्भुत रस निर्माण होतो. आणि अद्भुत रस निर्माण झाला तर त्याचा स्थायी भाव कोणता असतो, तर विस्मय असतो. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, नोव्हेंबर 2021 ला विचारलेला आहे, त्याच्या उलट विचारलेला आहे. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? आता स्थायी भाव दिलाय, रस शोधायचा आहे. त्याच्यात काय दिला होता, रस दिला होता, स्थायी भाव शोधायचा होता. अशा पद्धतीचे प्रश्न आता विचारतात. मग विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे, तर तो आहे अद्भुत. अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. शृंगार रसाचा स्थायी भाव कोणता आहे, तर प्रेम, आकर्षण. भयानकचा स्थायी भाव कोणता आहे, तर भीती वगैरे. शांत मध्ये काय आहे, तर शम. शांत रसाचा स्थायी भाव कोणता आहे, तर शम. ओके. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, जानेवारी 2020 मध्ये आलेला आहे. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती फुफाट्याच्या वाहना पायामधून घालती दाह त्यांच्या वेदनांचे झिरीत गेले पाहिजे. संदर्भीय काव्य पंक्तीमध्ये कोणता रस आलेला आहे? त्याच्यामध्ये काय आहे, घराला उन्हाचं छत आहे म्हणजे प्रचंड ऊन लागतंय. नांदते जीव पोळती
त्या व्यक्तींचा काय होतो, जीव पोळला जातो. फुपाट्याच्या वाहना, पायामध्ये चप्पल कोणती आहे तर फुपाटा. गरम, कारण ऊन प्रचंड आहे, खाली फुपाटा आहे, ती माती आहे, ती प्रचंड प्रमाणात गरम झालेली आणि त्याच्या पायांना त्या वाहन आहेत. दाह, त्यांच्या वेदनांचे झेलित गेले पाहिजे. तर त्यांच्या जीवाला वेदना होत आहेत. मग याच्यामधून आपल्याला काय दिसतं, तर याच्यामधून आपल्याला दया येते, करुणा येते, है ना. त्या व्यक्तीविषयी काय येते, दया येते. एखाद्या लहान मुलगी आणि तिच्या पायात चप्पल नाहीये आणि ती फुपाट्यातून चाललेली आहे, प्रचंड ऊन आहे, डोक्यावर छत्री नाहीये, काही नाहीये, तर अशा वेळेस आपल्याला त्या मुलीची कीव येते. मग कीव येते म्हणजे काय येते, करुणा येते, दया येते. तर मग अशा वेळेस कोणता रस तयार होईल, तर करुण रस तयार होईल. कोणता रस तयार होईल, तर करुण रस. याच्यामध्ये शांत रस होईल का, तर नाही होणार, कारण इथं परमेश्वराचा काही उल्लेख नाहीये. याच्यामध्ये काही अट्रॅक्शन आहे का उन्हाचं, आपलं अट्रॅक्शन आहे का, बिलकुल नाही. त्याच्यानंतर हास्य आहे का, अशा पद्धतीमध्ये नाही. तर याच्यामध्ये कोणता रस तयार होतो, तर करुण रस तयार होतो. ओके. आता पुढचा क्वेश्चन आहे, जुलै 2018 मध्ये आलेला आहे. क्वेश्चन बघा काय, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खाचीच होत ना, एक तूच होसी जास्त. या काव्य पंक्तीत पुढील पैकी कोणता रस आढळतो. आता याच्यामध्ये काय आहे, तर पहिलं जे वाक्य आहे, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त. आता जग आहे, जगामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे गर्दी झालेली आहे. भरती मूर्खाचीच होत ना, आता वरती गर्दीचं झालंय संबंध आणि इथं खाली वाक्य दिलंय भरती मूर्खाचीच होते का, म्हणजे वरच्या वाक्यात आणि खालच्या वाक्यामध्ये कोणताही साधर्म्य नाही किंवा ताळमेळ नाहीये. म्हणजे हे काय झालेलं आहे, मुद्द्याला सोडून गोष्टी चाललेल्या आहेत. आणि ज्यावेळेस मुद्द्याला सोडून गोष्टी जातात त्यावेळेस विसंगती निर्माण होते. आणि जेव्हा विसंगती निर्माण होते त्यावेळेस कोणता रस निर्माण होतो, तर हास्यरस निर्माण होतो, है ना. प्रकृती, साईज, मुद्द्याला सोडून भाषण, विसंगती, असं जर निर्माण झालं तर तिथे कोणता रस निर्माण होतो, तर हास्यरस निर्माण होतो. लक्षात ठेवायचं. इथं करुण रसाचा काही संबंध नाही, बिभत्स रस तिथे किळसवाना काही वाटत नाहीये आणि इथं राग तर बिलकुल आलेला नाहीये. त्याच्यामुळे काय आहे, इथे विसंगती निर्माण झालेली आहे, मुद्द्याला सोडून गोष्टी चाललेल्या आहेत. अशा वेळेस काय तयार होतं, हास्यरस तयार होतो. बरोबर. तर पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आलेला आहे जुलै 2017 मध्ये. खालीलपैकी अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो. आपण मागाशीच बघितलं होतं, जर आपल्याला राग आला प्रचंड प्रमाणामध्ये, संताप आला, क्रोध आला, चीड आली, तर कोणता रस निर्माण होतो, आपण मागे बघितलेलं आहे. तर त्याच्यातून रौद्र हा रस निर्माण होतो. कोणता रस होतो, तर रौद्र निर्माण होतो. बिभत्स होणार नाही, कारण किळसवाण्याचं काहीच नाहीये. अद्भुत मध्ये चमत्कार असेल तरच. करुण रस म्हणजे दया आली तर. इथे काय आलेलं आहे, आपल्याला क्रोध आलेला आहे, संताप आलेली, चीड आलेली आहे, आणि या तिन्ही गोष्टी असेल तर रौद्र रस निर्माण होतो. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, जानेवारी 2016 ला विचारलेला आहे. झाडावरती चेंडू लटकले, शेतामधुनी बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. या काव्य पंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो. ऑप्शन आहे, पहिला करुण, दुसरा अद्भुत, तिसरा विभत्स आणि चौथा हास्य. आता याच्यामध्ये बघा, झाडावरती चेंडू लटकले म्हणजे काय, आश्चर्य आहे, आश्चर्य झालेलं आहे. झाडावर चेंडू लटकले, शेतामधून बॅटी निघायला लागल्या, तर हे सगळं काय, आश्चर्य, अद्भुत आहे, चमत्कारिक आहे. आणि जेव्हा चमत्कार, आश्चर्य असतं तेव्हा कोणता रस होतो, तर अद्भुत रस होतो. कोणता रस होतो, तर अद्भुत रस होतो. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 2, अद्भुत. करून इथं दया आली का, नाही. विभत्स इथं टिटकारा किळसवाना आहे का, नाही. इथं हास्य आहे का, विसंगती आहे का, नाही. त्याच्यामुळे हे कोणतं येणार आहे, तर अद्भुत रस येणार आहे. ओके. शेवटचा क्वेश्चन. ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विहारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या काव्य पंक्तीत रस कोणता, ओळखा. पहिला आहे अद्भुत, दुसरा आहे शांत, तिसरा आहे करुण, चौथा आहे शृंगार. आता बघा, याच्यातून कळत नाहीये, परंतु स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी म्हणजे काय झालेलं आहे,
सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे, सर्व संपत्ती आहे, सर्व सर्व आहे, पण त्याला काही नाहीये, आई नाहीये. म्हणजे दया, मन व्याकुळ झालेलं आहे. अशा वेळेस काय येतं, दया निर्माण होती, करुणा निर्माण होती. म्हणजेच हा रस कोणता असणार आहे, तर करुण रस असणार आहे. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 आहे. अशा पद्धतीने आपण परीक्षा परिषदेने रस या टॉपिक वरती घेतलेले सर्व क्वेश्चन बघितलेले आहेत. फक्त 2013 मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला नाहीये. 14, 15, 16, 17 प्रत्येक वर्षी या टॉपिक वरती परीक्षा परिषदेने प्रश्न विचारलेला आहे. आणि हा जो चॅप्टर आहे, हा जो टॉपिक आहे, हा फक्त पेपर 2 साठी इम्पॉर्टंट आहे, पेपर 1 साठी नाही. थँक्यू.